आज सर्वप्रथम तालुक्यातील मतदारसंघातील सर्व उमेदवार जे होते खाताळ पाटील, आमदार बाळासाहेब थोरात साहेब या दोघांमध्ये झालेलं जे इलेक्शन 23 नोव्हेंबरला जो निकाल लागला त्यानंतर साहेबांचा पराभव झाला. साहेबांचा पराभव झाल्यानंतर साहेबांचं जे बोलणं होतं तुम्हाला भविष्यात तालुक्याचं वाटोळं, तालुक्याचे तुकडे झालेले बघायला मिळतील, त्याचं सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी दर्शन हे गेल्या 8 दिवसापासून बघायला मिळते. ही झाली सुरुवात तालुक्याची. ज्या अर्थी CSC सेंटरला 70% कामं जर तुमच्या ग्रामीण लेवलला होतात, प्रत्येक गावात 2-2, 3-3 ठिकाणी CSC सेंटर असताना आपल्याला संगमनेरला 70% जर कामं गावात होत असतील तर आपल्याला 30% ज्यांची कामं अडली 30%तले लोक उगा 2-5% लोक जे आहेत त्यांचं काम संगमनेरला अडतं. मुळात आता सध्या सगळं डिजिटलायझेशन झाल्यामुळं संगमनेर तहसील किंवा प्रांत कार्यालयात जाण्याची प्रत्यक्ष एवढी गरज पडत नाही. तर त्याच्यासाठी हा घाट घालण्याचा प्रयत्न जो केला जातो 2022 पासून आपल्याला माहिती गेली 2.5 वर्ष सत्ता कोणी भोगली, सत्ताधारी लोक कोण होते आणि हा जो निर्णय त्यांनी घेतलाय हा त्यांचं षडयंत्र 2022 पासून रचलं जातं. तर या गोष्टीची कुठल्याही सर्वसामान्य माणसाला गरज वाटत नाही, कोणालाही या गोष्टीचा फायदा होणार नाही. त्याच्यासाठी ह्या गोष्टींचं आपल्याला काही गरजच नाही. हा घाट जो घातला जातोय हा 100% निषेधार्ह आहे आणि याचा निषेध आपण सर्वांनी नोंदवलाच पाहिजे. या गोष्टीपासून कोणालाही सर्वसामान्याला 1% फायदा होणार नाही. याचा फायदा तर नाहीच, नाही तर तोटे अनेक आपल्याला बघायला मिळणार आहेत. जसं ग्रामस्थांनी आता भाषणांमधून जे तोटे आपल्याला दर्शवलेत हे तोटे आपल्याला बघायला मिळतील. आणि या सुसंस्कृत राजकारणाचा जो साहेबांचा वारसा आपण जपला गेली 40 वर्ष, आज त्याचं प्रत्यक्षदर्शी आपल्याला महिना होत नाही ते लगेच तुम्हाला याचे गुण आपल्याला दिसायला लागले. हे चाललेलं राजकारण आता जे तालुका लेवलला होतं, राष्ट्रीय लेवलला होतं, जे राज्यात आपण बघायला मिळलं आपल्याला जे दूषित राजकारण होतं, जे आज आपल्या ग्रामीण लेवलला आपल्याला बघायला मिळालं. 1-2% आपले जे विरोधक आहेत गावात का होईना असे ना, पण आज भर ग्रामसभेची ग्रामसभा उधळून लावण्याचा प्रयत्न जो केला जातोय, हा एक माणूस पूर्ण ग्रामसभेवर भारी पडतोय म्हणजे हा सत्तेचा माज नाही तर अजून काय म्हणतील आपल्याला. ह्या गोष्टी फार चुकीच्या आहे. जे साहेबांचे शब्द होते, आपण जे सुसंस्कृत राजकारणाचा जो पायंडा जो आपण मोडीत काढलाय, ज्या भ्रष्ट लोकांनी काही मनुस्मृत लोकांनी जो आपल्याला साहेबांना विरोध केलाय आणि साहेबांचा जो पराभव केलाय, ही याचे उत्तर आपल्याला इथून पुढे बघायला मिळते आणि ही याची सुरुवात झालेली आहे. आपला तालुका वाचवण्याचं काम आपल्याला अजूनही आपल्या हातात आहे. आपण अजून वाचवण्याचा प्रयत्न करा, तालुका वाचवा.